आज मी तुमच्यासाठी खूपच कुरकुरीत असा नाश्ता घेऊन आले आहे. त्याच्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा. हिंग आवडत असेल तर टाका, नाही आवडलं तर नाही टाकलं तर काहीच हरकत नाही. आता इथे 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं याची पेस्ट केली होती. ती याच्यामध्ये टाकून घेतली. आता हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा छान असं परतलं आहे. त्याच्यामध्ये आता 1 चमचा मी तीळ टाकलेले आहेत. ते पण आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. हा जो नाश्ता आहे ना, तो एकदम कुरकुरीत आणि खूपच छान असा बनवून तयार होतो. रोज-रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही एकदा हा नक्की ट्राय करा. कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतो. आता हे आपलं छान असं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. वाटीच्या सहाय्यानेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे, म्हणजेच की कुटलेली लाल मिरची टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. प्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हा नाश्ता एवढा भन्नाट बनवून तयार होणार आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता याच्यामध्ये ज्या वाटीनं आपण पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीनं रवा पण घ्यायचा आहे. आता रवा याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही जर हा नाश्ता बनवून घरच्यांना खाऊ घातला तर ते तुमचे फॅनच होतील आणि इतका सर्वांना आवडेल ना, की रोज तुम्हाला हाच नाश्ता बनवून म्हणून तुमच्या मागे लागतील. तर इथे छान आपला रवा मिक्स झालेला आहे. याच्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं छान अशी आपली वाफ निघालेली आहे. व्यवस्थित असा आपला रवा हा पाण्यामध्ये मुरलेला आहे. जास्त पाणी ओतायची गरज नाही आणि चिपचिपा करायचं नाही, असाच कोरडा आपल्याला रवा पाहिजे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये रवा काढून घ्यायचा आहे, म्हणजे बाकीचे साहित्य टाकून आपल्याला तो व्यवस्थित मळता येईल. आता याच्यामध्ये मी ना 2 माझ्याकडे उकडलेली बटाटे होती. ते मी सोलून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ना मी 1 चमचा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. जास्त मसाल्याची गरज लागत नाही. कमी मसाल्यामध्ये पण एकदम टेस्टी असा हा आपला नाश्ता बनवून तयार होतो आणि इथे माझ्याकडे थोडासा वाळलेला कढीपत्ता होता, तो पण मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर प्लीज शेवटपर्यंत पण बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघता हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खूप असं प्रोत्साहन मिळते, त्याच्यामुळे कमेंट नक्कीच करा. आता हे पहा आपलं छान असं हे मळून झालेलं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हा गोळा मळून घ्यायचा आहे. छान हे आपलं मळून झालेलं आहे. आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्याचे गोळे व्यवस्थित असे करता येतील. आता याच्यामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावरती मध्यभागी ठेवून असं गोल-गोल त्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता, पण इथे मी बॉलप्रमाणे बनवून घेणार आहे. खूपच छान हे बनवून तयार होतात. अशा पद्धतीने मी हे सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, याच्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदम थोडासा टाकायचा, जास्त मैदा टाकायचा नाही. आणि मैदा टाकल्यानंतर तो सर्वत्र लागेल असा आपल्याला हे सर्व बॉल असे ताटामध्ये करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे हा मैदा सर्व बॉलला व्यवस्थित लागेल. पहा अजिबात जास्त मैद्याचा वापर केलेला नाही. तर आपलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक-एक करून सर्व जेवढे बसतील तेवढे बॉल याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बघू शकता किती छान असा आपला नाश्त्याला कलर आलेला आहे आणि खूपच टेस्टी बनवून तयार होतात. तेल पहिल्यांदा गरम झालं की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत बनवून तयार होतात. एकदम छान असा सोनेरी कलर आलेला आहे. एकदम कमी गॅसवरती आपण हे तळलेले आहेत. आवाज ऐकून तुम्हाला कळालेच असेल की किती कुरकुरीत हे बनलेले आहेत. तर आता जे आपले राहिलेले आहेत बॉल ते पण आपण
अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. एक एक टाकून हे बॉल तळायचे आहेत. ते थोडा वेळ तसे तेलामध्ये ठेवायचे आणि नंतर ह्याला पलटी करून असे उलट-पलट करून तळून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने ते व्यवस्थित तळले जातील. तर हे बघू शकता, हे पण छान असे आपले तळलेले आहेत. हे पण आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व बॉल आपले तळून झालेले आहेत. बघू शकता किती छान असे बनवून तयार झालेत. तुम्ही हे सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता. हा आवाज ऐका, किती कुरकुरीत हे बॉल्स बनलेले आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.